आमदार रोहित पवारांनी या संदर्भात काही आरोप केलेले होते, काही दावे केलेले होते आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आमदार संतोष बांगर यांच्या सोबत गुंड निलेश घायवळचा हा व्हिडिओ आणि एकाच गाडीतनं या दोघांनी प्रवास केल्याचा हा व्हिडिओ आहे। निलेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंसोबतचा निलेश घायवळचा ही व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्याच्यानंतर आता हा आणखी एक व्हिडिओ समोर येतोय। अधिक अपडेट जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडनं। निलेश, अश्विन, आपण आताची एक मोठी बातमी ही पाहतोय। गुंड निलेश घायवळ यांचे सातत्याने राजकीय संबंध जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचाच एक भाग म्हणून आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा देखील एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन देखील असल्याचं आपल्याला दिसतंय। खरं तर गुंड निलेश घायवळ ज्या पद्धतीने फरार झालेला आहे त्याच्यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि कुठेतरी सातत्यानं पॉलिटिकल कनेक्शन जे आहेत निलेश घायवळचे हेच अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्यांना आरोप केला पवार यांना काही आरोप जे केले होते त्यानुसार संतोष बांगर असतील किंवा सभापती राम शिंदे असतील यांची नावं प्रामुख्याने त्यांना घेतली होती आणि त्या दोघांसंदर्भातले जे फोटो व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत। तर दुसरीकडे काही फोटो असे देखील व्हायरल होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं रोहित पवार यांची आई यांच्या कार्यक्रमातला एक निलेश घायवळचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि निलेश घायवळ आणि स्वतः रोहित पवार यांचा देखील एक फोटो जो आहे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे। निलेश घायवळ याचा बाहू रोहित पवारांसोबत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरून आता पोलीस प्रशासन काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पोलिसांना आता कुठेतरी कारवाईला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय आणि पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।